आपल्या अवतीभोवती अनेक अपघात होत असतात. कोणी पाय घसरून पडतं, तर कोणाचा ॲक्सिडेंट होतो, कोणी ट्रेनमधून पडतं आणि सर्वसामान्यपणे या सगळ्या घटनेकडे आपण एक अपघात म्हणून बघत असतो. आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारे शंकेची पाल चुकचुकत नाही. आज आपण अशी घटना बघणार आहोत, ज्याच्यावर 2 ते 3 क्राईम पेट्रोलचे एपिसोड बनू शकतात आणि एखादी वेब सीरीजसुद्धा येऊ शकते. ही घटना वरवर अशी वाटणारी आहे, की या व्यक्तीचा सर्वसामान्यपणे अपघात झाला होता. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. ही संपूर्ण घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे हरियाणा राज्यामध्ये. या ठिकाणी पानिपत हा भाग आहे आणि याच्यामध्ये एक परमहंस कुटिया या ठिकाणी एक विवाहित तरुण संध्याकाळच्या वेळेला बसलेला होता आणि हा जो तरुण आहे हा एक संगणक केंद्र चालवायचा. हॉटस्टोन नावाचं संगणक केंद्र होतं आणि याचा तो संचालक होता. या विवाहित तरुणाचं नाव आहे विनोद बर्डा. 5 ऑक्टोबर 2021च्या दिवशी संध्याकाळी हे एका परमहंस कुटियाजवळ बसलेले असताना एका वाहनाने त्यांना उडवलेलं आहे आणि वाहनाने उडवल्यामुळे यांचा अपघात झालाय आणि पायाला यांच्या गंभीर अशी दुखापत झालेली आहे. त्याच्यामुळे यांना ताबडतोब एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि यांचे जे काका होते देसराज यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. त्याच्यामुळे मग देव सुनार हा जो एक तरुण होता ज्याच्यामुळे हा अपघात झालेला होता, याला पोलिसांनी अटक केलेली आहे. हा एक अपघात होता. याच्यामुळे काही दिवसांच्या प्रक्रियेनंतर तक्रारीनंतर मग पोलिसांनी देव सुनारला सोडून दिलेला आहे आणि साधारणपणे 15 दिवसानंतर पुन्हा एकदा हा जो देव सुनार व्यक्ती आहे हा विनोद यांच्या घरी गेलेला आहे आणि घरी जाऊन मग त्यांना त्यांची तक्रार मागे घेण्यासाठी किंवा या संपूर्ण प्रकरणामधून बाहेर जाण्यासाठी त्यांना धमकावलेला आहे आणि यांच्यामध्ये एक शाब्दिक बाचाबाची झालेली आहे आणि हा तिथून मी तुला बघून घेतो, तुला मी सोडणार नाही अशा स्वरूपाची वक्तव्य करून मग तो त्या ठिकाणाहून बाहेर पडलेला आहे. साधारणपणे अशा ज्या घटना असतात याच्यामध्ये एक तडजोड करावी लागते आणि ह्या तडजोड करण्यासाठी म्हणूनच देव सुनार त्यांच्या घरी गेलेला होता. परंतु कोणत्याही प्रकारे तडजोड करण्यासाठी विनोद यांचा नकार होता. त्याच्यामुळे मग याने धमकी दिली होती. इथपर्यंत संपूर्ण जी घटना आहे ही संपूर्णपणे घटना ही एक सर्वसामान्य वाटणारी आहे. प्रत्येकाला असं वाटेल की अशा स्वरूपाच्या घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात आणि याचा कुठल्याही प्रकारे आपण कोणी विपरीत अर्थ काढत नसतो. आणि या धमकी दिल्यानंतर काही दिवस उलटून गेलेले आहेत. साधारणपणे 15 डिसेंबर 2021चा तो दिवस होता. या दिवशी हे विनोद बर्डा त्यांच्या घरी होते, त्यांची पत्नी घरी होती आणि सगळेजण घरी असताना या ठिकाणी पुन्हा एकदा हा देव सुनार हा त्यांच्या घरी आलेला आहे आणि घरी आल्यानंतर त्याने त्याच्याकडचं गावठी पिस्तूल बाहेर काढले, गावठी कट्टा ज्याला आपण म्हणतो, आणि या पिस्तुलातून ह्या विनोद बर्डा यांच्या डोक्यामध्ये तसंच कमरेवरती गोळ्या घातलेल्या आहेत आणि याने दार लावून घेतलेला आहे आतून. त्याच्यामुळे याच्या पत्नीने आरडाओरडा केलाय. या ठिकाणी याच्या पत्नीचा आरडाओरडा चालू होता. त्याच्यामुळे मग इतर काही मंडळी शेजारी पाजारी जमा झालेले आहेत आणि यांनी बघितले तर आतून दार लावून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी खिडकी उघडून बघितले तर समोरचं हे भयानक दृश्य की त्यांच्या भाच्यावरती कोणीतरी गोळ्या झाडतंय आणि या ठिकाणी त्यांचा भाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. हे संपूर्ण हत्याकांड झाल्यानंतर देव सुनार तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता आणि या पळून जाण्याचा प्रयत्न करतानाच तिथे जमलेल्या मंडळींनी, इतर काही मंडळींनी याला घटनास्थळीच रंगेहात पकडलेला आहे आणि काही वेळानंतर पोलिसांना पाचारण करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. दुसऱ्या बाजूला हे जे विनोद बर्डा आहेत यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. परंतु हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वीच त्यांचं निधन झालेलं होतं. पुन्हा एकदा या विनोद बर्डांचे काका देसराज यांनी तक्रार दाखल केलेली होती. आता ही हत्या झाली, हत्या कोणी केली हे माहिती होतं, कशासाठी झाली हे माहिती होतं. प्रथमदर्शनी या धमकीमुळे, या धमकीचा सूड घेण्यासाठी म्हणून ही हत्या झाली की काय अशा स्वरूपामध्ये संशय असल्यामुळे या स्वरूपाची तक्रार दाखल केली गेली होती आणि याच्यावर न्यायालयीन कारवाई करून मग याला तुरुंगवास देखील झालेला आहे. घटना घडल्यानंतर 2021 साल गेलं, 22 साल गेलं, 23 साल गेलं, 24 साल उजाडलं आणि या 24 सालामध्ये या संपूर्ण घटनेला नाट्यमय रीतीने कलाटणी मिळालेली आहे. विनोद बर्डा यांचा अजून एक भाऊ ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी करत होता आणि यांनी एक व्हॉट्सअप मेसेज भारतामध्ये पाठवलेला आहे आणि याला काही संशय आलेला होता इतर काही मंडळींचा त्यांच्या भावाच्या अपघातामागे किंवा यांच्या हत्येमागे काही हात असू शकतो अशा स्वरूपाचा मेसेज यांचा आलेला आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांनी ही फाईल ओपन केलेली आहे आणि या संपूर्ण घटनाक्रमाचा पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. या संपूर्ण हत्याकांडाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांचा तपास उलट्या दिशेने सुरू केलेला आहे. पोलिसांनी या विनोद बर्डाची पत्नी आहे, तिचं नाव आहे निधी, हिला रडारवर घेतलेलं आहे. हिची चौकशी सुरू केलेली आहे आणि हिचा संपर्क कोणाशी होता का, तर हिचा संपर्क, ती जिम करत होती, तिला व्यायामाची आवड होती, त्याच्यामुळे ती ज्या जिममध्ये जात होती तिथे तिचा एक ट्रेनर होता, त्याचं नाव होतं सुमित आणि या सुमित सोबत त्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते, घनिष्ठ संबंध होते. आता हा सुमित जो आहे हा
ट्रेनर होता, त्याच्यामुळे याची बॉडी चांगली होती, याची तब्येत बनवलेली होती. सर्वसाधारणपणे काही स्त्रिया या अशा प्रकारच्या तरुणांकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे ही निधी, या विनोद बर्डांची बायको, ही देखील या सुमितकडे आकर्षित झालेली आहे. यांचं प्रेम प्रकरण सुरू झालेलं आहे. सुमित आणि निधी यांच्या प्रेम प्रकरणाचा सुगावा विनोद यांना लागलेला आहे. त्याच्यामुळे विनोद आणि निधी यांचं भांडण झालेलं आहे, यांच्यामध्ये वाद उभा राहिलेला आहे. आणि आता ही या सुमितच्या पूर्णपणे प्रेमामध्ये होती. ती त्याच्या प्रेमात अखंड बुडालेली होती. ती त्याच्या नवऱ्याला विसरलेली होती. त्याच्यामुळे मग हिने एक वेगळा कट रचलेला आहे, वेगळा प्लॅन केलेला आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या क्राईम पेट्रोलच्या 2-3 भाग होऊ शकतात, वेब सिरीज येऊ शकते. अशा स्वरूपामध्ये हा संपूर्ण कट या एका बाईने रचलेला होता. आता ही जी निधी आहे, विनोद बर्डांची बायको, हिने तिच्या बॉयफ्रेंडला सांगितलेलं आहे की मला माझ्या नवऱ्याला संपवायचं आहे. हा जर याला बाजूला केलं तरच आपल्याला आपलं प्रेम प्रकरण पुढे राहील आणि हे प्रेम प्रकरण फुलवता येईल. यामुळे मग या सुमितने देव सुनार नावाचा एक मारेकरी हाताशी धरलेला आहे. या मारेकऱ्याला तब्बल 10 लाखाची सुपारी दिलेली होती. आता या 10 लाखाच्या सुपारीच्या आमिषाला बळी पडून मग हा मारेकरी देव सुनार यांना मारण्याचा प्लॅन केलेला आहे. विनोद बर्डांना मारण्यासाठी यांनी काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. त्याप्रमाणे यांचं शेड्यूल काय असतं, हे कुठे जातात, किती वाजता जातात, किती वाजता घरी जातात, कुठल्या ठिकाणी उभे असतात, याच्या संपूर्ण गोष्टींचा अंदाज घेतल्यानंतर त्याला ही गोष्ट लक्षात आलेली आहे की संध्याकाळच्या वेळेला विनोद बर्डा परमहंस झोपडीच्या गेटच्या इथे काही चहा पाण्यासाठी उभे राहत असावेत. त्याच्यामुळे मग याने जोराने वाहन चालवत यांचा अपघात करण्याचा ठरवलेला आहे. आणि ठरल्याप्रमाणे त्यांचा अपघात देखील याने केलेला आहे. परंतु या अपघातातून ते वाचलेले होते. आणि ही सगळी गोष्ट पुन्हा एकदा यांची पत्नी आणि निधी यांना ती पटलेली नव्हती. त्याच्यामुळे यांनी त्याला सुपारीची रक्कम वाढवून दिलेली आहे. आता ह्या देव सुनारने मनाशी पक्क केलंय की याला समोरासमोर जाऊन संपवून टाकायचं, कारण याला सुपारीची रक्कम वाढवून दिलेली होती. आणि याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी, हा तुरुंगात गेल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी देखील हा सुमित घेणार होता. त्याच्यामुळे समोरासमोर जाऊन डिसेंबर 2021 मध्ये समोरासमोर या विनोद बर्डांना गोळ्या घालून यांनी संपवलेलं होतं. आता या संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या अभ्यासाद्वारे केलेला होता. निधी आणि सुमित यांचे कनेक्शन, टेलिफोन कॉल, त्याचबरोबर सुमित आणि हा देव सुनार यांचे टेलिफोन कॉल, इतर काही तांत्रिक बाबींच्या आधारे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आणि पुन्हा एकदा सुमित, निधी आणि देव सुनार यांना विनोद बर्डा यांच्या हत्येमुळे अटक केलेली आहे. आणि यांच्या नियोजनाप्रमाणे साधारणपणे 2024 मध्ये या निधीने तिची तक्रार जी होती ही मागे घ्यायची होती. आणि हा देव सुनार सही सलामतपणे तुरुंगातून बाहेर आलेला होता. त्यांच्या भावाने केलेल्या एका व्हॉट्सअप मेसेजमुळे हा संपूर्ण प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आलेला आहे. आणि विनोद बर्डा यांची बायको, त्याचबरोबर तिचा प्रियकर आणि हा मारेकरी यांना अटक होऊन शिक्षा देखील झालेली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना या आपल्याला सर्वसामान्य वाटत असतात, परंतु या सर्वसामान्य नसतात. एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो तर हे अपघात नसून या व्यक्तीला मारल्या गेलेलं असू शकतं. आणि यांचे जे मारेकरी आहेत हे त्यांच्या निकटवर्ती असू शकतात, अगदी घरातले असू शकतात. हेच या घटनेवरून आपल्याला बघायला मिळतंय. हे कलियुग मध्यावर आलेलं आहे, त्याच्यामुळे अशा स्वरूपाच्या घटना घडतात असं आपल्या अवतीभोवती ऐकायला येतं. एक काळ होता ज्या वेळेला वटपौर्णिमेच्या निमित्ताने या सती सावित्रीने तिच्या नवऱ्याचे प्राण पुन्हा एकदा यमदूताकडून परत मागून घेतलेले होते. आणि म्हणून आपल्याकडे बायका वटपौर्णिमेचं व्रत सादर करत असतात. प्रेमासाठी, विवाहबाह्य संबंधासाठी नवऱ्याचा जीव घेतला जातो, काही ठिकाणी बायकोचा जीव घेतला जातो. आणि हे सगळं विपरीत आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जे असेल, जसं असेल तसं मीठ भाकरी खाऊन नवरा बायकोने संसार केला पाहिजे आणि आपलं आयुष्य सुखाने जगलं पाहिजे. याबद्दलचं आपलं मत कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुन्हा एकदा बरोबर रात्री 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घ्या.